जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत. मुंबई उच्च न्यायालयात शिपाई, लिपिक, लघुलेखक आणि चालक या वेगवेगळ्या पदांसाठीची जी भरतीची अधिसूचना निघालेली आहे, या अधिसूचनेमधील या विविध पदांच्या भरतीकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे आणि अटी कोणत्या आहेत, ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नोकरीविषयक नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी आहे. अगदी 10वी 12वी आणि पदवीधर असलेले उमेदवार या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकतात. आता ही जी अधिसूचना निघालेली आहे ती एकूण 2381 पदांकरता अधिसूचना निघालेली असून ऑनलाईन पद्धतीने उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली असून 5 जानेवारी 2026पर्यंत आपण आपला अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. आता क्लर्क या पोस्टसाठी किंवा या पदासाठी पदवीधर उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात आणि यामध्ये 40 शब्द प्रति मिनिट एवढं टायपिंग स्पीडची अट ठेवण्यात आलेली आहे. ते सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक आहे. शिपाई या पदाकरता 10वी 12वी पास उमेदवार आणि त्यांना मराठी वाचता आणि लिहिता येणं आवश्यक आहे. तर स्टेनोग्राफरचं जे पद आहे लोअर आणि हायर, तर लोअर स्टेनोग्राफर पदासाठी म्हणजेच लघुलेखक या पदासाठी पदवीधर उमेदवार हे अर्ज सादर करू शकतात. त्यासाठी शॉर्ट हँडचं 80 शब्द प्रति मिनिट आणि टायपिंगचं 40 शब्द प्रति मिनिटाचं सर्टिफिकेट या उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे. तर हायर स्टेनोग्राफर या पदाकरिता पदवीधर उमेदवार हे पात्र असून शॉर्ट हँडचं 100 शब्द प्रति मिनिटाचं तर टायपिंगचं 40 शब्द प्रति मिनिटाचं सर्टिफिकेट उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे. ड्रायव्हर या पदासाठी 10वी पास उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात. या व्यतिरिक्त ड्रायव्हर या पदासाठी LMV लायसन म्हणजेच लाईट मोटार व्हेकल लायसन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांना 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे. तर असं वेगवेगळ्या पदांकरताचे या आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी आहेत. आता या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं कमीत कमी वय हे 18 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा ही 38 ठेवण्यात आलेली आहे. सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क जे आहे ते 1000 रुपये निश्चित करण्यात आलेलं असून उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावरती केली जाणार आहे. आता इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी अर्ज करण्यापूर्वी अधिक माहितीसाठी हायकोर्टाच्या वेबसाईटवरती जाऊन जी अधिसूचना आहे ती काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. जर आपल्याला हायकोर्टाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाता येत नसेल, म्हणजेच bombay-high-court.nic.in जाता येत नसेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे. तसंच त्या जाहिरातीची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन संपूर्ण माहिती व्यवस्थित बघा आणि आपला अर्ज सादर करा. आपल्याला या भरती प्रक्रियेबाबत काही शंका असतील, काही समस्या असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून विचारू शकता. नक्कीच आपल्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा 100% प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.